नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्याच प्लॅटफॉर्म्सवरती। मंडळी, आपण बघत आहोत आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। मनोज जरांगे पाटील आज उमेदवारांची घोषणा करणार, याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे। लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि यामध्ये आता मनोज जरांगे पाटील पुरस्कृत उमेदवारांची नावं आज जवळपास फायनल होतील असं बोललं जात आहे। मंडळी, आपण ही जी दृश्य बघत आहोत, ही दृश्य आमचे मित्र उदय पाटील न्यूज यांच्या सौजन्याने आपण ही दृश्य बघत आहोत। उदय पाटील न्यूज यांच्या सौजन्याने आम्ही ही दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। ते अंतरवाली सराटे येथून थेट प्रक्षेपण करत आहेत। त्यांच्या सौजन्याने ही दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पाठवलेली आहे। या संपूर्ण प्रकारामध्ये आज आपल्याला लक्षात घेता येण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मनोज जरांगे पाटील हे सध्या आलेल्या अहवालांची तपासणी करत आहेत। असंख्य अहवाल, 36 लोकसभा मतदारसंघांचे अहवाल त्यांना प्राप्त झाल्याची माहिती सध्या समोर येते आणि या 36 लोकसभा मतदारसंघांमध्ये ते आता आपले उमेदवार देतील असं देखील समोर येत आहे। तर मनोज जरांगे पाटील हे सध्या अहवालांची तपासणी करतानाची दृश्य आपण बघतो आहोत आणि मनोज जरांगे पाटील हे येणाऱ्या काही तासांमध्ये आता उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता ही वर्तवली जाते। त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगायची आहे मंडळी की 36 लोकसभा मतदारसंघांमध्ये मनोज जरांगे पाटील हे उमेदवार देऊ शकतात अशा पद्धतीची माहिती सध्या समोर येते आणि 36 लोकसभा मतदारसंघामध्ये कोणते 36 उमेदवार असतील ही देखील उत्सुकता आता येणाऱ्या काही तासांमध्ये संपणार आहे। तर मनोज जरांगे पाटील यांना जे अहवाल प्राप्त झालेले आहेत त्या अहवालाची छाननी आणि त्या अहवालावरती अभ्यास सध्या ते करताना आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। भिसे पाटील न्यूज यांच्या सौजन्याने आपण ही दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहेत। तर मंडळी, मनोज जरांगे पाटील आज काय निर्णय घेतात, कुठले कुठले उमेदवार जाहीर करतात, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जालना, बीड, उस्मानाबाद, धाराशिव तसेच नांदेड, लातूर या मराठवाड्यातील या अत्यंत महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघांमध्ये कोण उमेदवार असू शकतात। मनोज जरांगे पाटील यांच्या जवळचे उमेदवार असू शकतात की जनतेने समाजाने पुरस्कृत केलेल्या नावांची घोषणा आज होते ते पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं उत्सुकतेचं ठरणार आहे। मंडळी, काल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बैठकीदरम्यान गदारोळ पाहायला मिळाला, हाणामारी पाहायला मिळाली आणि त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरची जागा देखील अत्यंत चुरशीची बनलेली आहे आणि या छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरनं काय निकाल येतो, कुणाला उमेदवारी मिळते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आजच्या दिवसभरात ठरणार आहे। मनोज जरांगे पाटील हे येणाऱ्या काही तासांमध्ये उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आता वर्तवली जाते। अत्यंत महत्त्वाची, अत्यंत मोठी बातमी सध्या समोर येते। मनोज जरांगे पाटील यांना 36 लोकसभा मतदारसंघांचे अहवाल प्राप्त झाल्याची माहिती सध्या समोर येते आणि या 36 लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार द्यायचे का, कुठल्या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार द्यायचा आहे, कोणत्या लोकसभेमध्ये कोण उमेदवार असला पाहिजे, पैकी 36 लोकसभा उमेदवार देणार आहेत का किंवा त्यामधील काही उमेदवार किंवा काही लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतोय की नाही होतोय हे देखील पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। येणाऱ्या काही तासांमध्ये आता मनोज जरांगे पाटील हे त्या 36 पैकी किती लोकसभा मतदारसंघांची घोषणा करतात हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं उत्सुकतेचं ठरणार आहे मंडळी। तर आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे। मनोज जरांगे पाटील हे सध्या अहवालांचं वाचन करत आहेत आणि संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार अशी माहिती सध्या समोर येते। 4 वाजता मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने पत्रकार परिषद घेतली जाईल आणि त्यामध्ये या अहवालाचं वाचन करण्यात येईल। त्यांनी ठरवलेले उमेदवार आज घोषित होण्याची शक्यता ही वर्तवली जाते आहे। तत्पूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या लाईव्हचं हे प्रक्षेपण जे आहे ते आमचे मित्र उदय पाटील न्यूज यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे। तुम्हाला आणखी देखील संपूर्ण प्रकार लाईव्ह पद्धतीने बघायचा असेल तर तुम्ही उदय पाटील न्यूज या चॅनलला भेट द्या आणि त्या ठिकाणी लाईव्ह हे सध्या सुरू आहे, ते लाईव्ह देखील तुम्ही नक्की बघा। धन्यवाद।